वेलकम, गुड मॉर्निंग. आज आमच्या दुबई ट्रिपचा 5वा दिवस. आजची तारीख आहे 22 आणि शुक्रवार. आज आम्ही संध्याकाळी 4:30 वाजता बुर्ज खलिफा बघायला जाणार आहोत आणि 4 वाजेपर्यंत आमच्याकडे भरपूर वेळ आहे. आज आम्ही उशिराने उठलो आणि नाश्ता झाल्यानंतर आता आम्ही शॉपिंगला मीना बाजार येथे जाणार आहोत. 4 वाजेपर्यंत वेळ असल्याकारणाने मी, सुविधा, अद्विता, जानकी आणि शैलीन आम्ही शॉपिंगला निघालेलो होतो. कुठे झाली अद्विता? शॉपिंगला. हाय, आज आम्ही पुन्हा एकदा शॉपिंगला चाललो आहोत. आज पुन्हा एकदा iPhone 15 प्रो घ्यायचं आहे, 256 GB. त्याचबरोबर डेट शॉपिंग, चॉकलेट शॉपिंग आणि काही घरी नेण्यासाठी काही गिफ्ट वस्तूसुद्धा घ्यायचे आहेत. दुपारी शॉपिंग करताना इतका वेळ झाला की शूटिंग करायला वेळच मिळाला नाही. शॉपिंगमध्ये अजून एक iPhone प्रो, तसेच आईला ली कूपरचे वॉच व मला रॅडोचे, घरी आठवण म्हणून बुर्ज खलिफाचे मॉडेल, खूप सारे परफ्यूम, डेट चॉकलेट्स, प्रसिद्ध असे आजवा व मजदूर, डेट्स व सुकामेवा अशी भरपूर शॉपिंग आम्ही केली. हाय, तुम्ही बघू शकतात माझ्या हातामध्ये दुसरा iPhone प्रो 256 GB जपान व्हेरियंट आणि हा पडला आहे मला जवळजवळ 4100 दिरहमला. म्हणजे जवळजवळ मला पडला आहे तो 94,000ला. हा काही मोबाईल माझा मिळत नाही. माझा स्कूल फ्रेंड ज्यांनी मला 10th असताना त्याच्या नोट्स प्रोव्हाइड केलेल्या होत्या, दिव्यांग पाटील, सध्या तो दांडेकर कॉलेजला, सिनियर कॉलेजला तो शिकवतो आहे. त्यांनी माझी इंस्टा स्टोरी बघितली आणि मला मेसेज केला आणि त्यानंतर त्यांनी मला ऑनलाईन सुविधाच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले आणि लगेच त्याला मी हा iPhone बाय केला. त्याचेसुद्धा खूप सारे पैसे वाचले. एकंदरीतच हा सुद्धा मोबाईल अतिशय सुंदर, छान आहे. आणि तुम्ही बघू शकतात माझ्या हातामध्ये आहे ब्रँडेड वॉच रॅडोचा. हा काय ओरिजिनल मिळत नाही, ही मास्टर कॉपी आहे. ओरिजिनल वॉचची प्राईस जवळजवळ 1.5-2 लाख रुपये असते आणि मास्टर कॉपीसुद्धा खूपच कॉस्टली असते आपल्या मनाने. हाय गाईज, तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकतात ली कूपरचा ब्रँडेड वॉच आणि मी हा आईसाठी गिफ्ट घेतलेला आहे. हा मला मिळाला आहे तो 320 दिरहम, म्हणजे इंडियन प्राईजमध्ये कन्वर्ट केला तर जवळजवळ त्याची प्राईज होते 8,500 रुपयापर्यंत किंवा 8,500-8,500पर्यंत त्याची प्राईज होते. आणि ली कूपर हा इंटरनॅशनल ब्रँड आहे आणि त्याची दुबईमध्ये प्राईस खूपच कमी होती, म्हणून मी हा आईसाठी गिफ्ट घेतलेला आहे. संध्याकाळी 4 वाजता पिकअप करून दुबई मॉलच्या एंट्रन्सजवळ आम्हाला ड्रॉप करण्यात आले, कारण दुबई मॉलमधूनच बुर्ज खलिफावर जाण्यासाठी एंट्री मिळत असते. दुबई मॉलमध्ये प्रवेश करताना डोअरची रचना अशी करण्यात आली होती की डोअर हा राऊंड शेपमध्ये होता व तो सतत फिरत असे, त्यामुळे आपल्या पायाला लागलेली माती ही मॉलच्या आतमध्ये जाऊ शकत नव्हती. दुबई मॉल हा जगातील मोठ्या मॉलपैकी एक समजला जातो. तो व्यवस्थित फिरण्यास 2-3 दिवसही कमी पडतील. तसेच रमजानचा महिना असल्याने सजावट तर सुरेखच केली होती.
फायनली आम्ही दुबई ॲक्वेरियम व अंडर वॉटर झू पाहण्यास निघालो. ॲक्वेरियम तुम्ही 2 पद्धतीने पाहू शकता, एक बाहेरून व एक तिकीट घेऊन. आम्ही तिकीट काढलं असल्याने आतमध्ये प्रवेश केला होता, कारण ॲक्वेरियम आतमधून पाहण्याची मजा खूप वेगळीच होती. आप पूरा वीडियो करते यूट्यूब पे मैं डालता हूँ ना वीडियो. हाँ हाँ आप ब्लॉगर हो गया? ब्लॉगर नहीं ऐसा, कोशिश कर रहे हैं. कोशिश भी नहीं ऐसा. मैं स्कूल में टीचर हूँ, हमारे को स्कूल का प्रोग्राम रहता है ना बन कुछ. जाएंगे तो हम आपको अभी फॉलो कर लेंगे. फिर हम कहेंगे हमें हमारे फ्रेंड से काय तुझं काय सांगतेस त्याला तू? काय सांगते बघ ना, पकड ना, पकड ना, पकड 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 पकड. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. ओके ओके. बेबी शार्क, बेबी शार्क. बेबी शार्क, बेबी शार्क. हे सुद्धा बघायला मिळतं. हे बघ. शार्क. बेबी शार्क. शार्क है, शार्क. करते होंगे ना जब बड़े हो गए. हाँ. काय देखो ना, इधर इधर जलपरी है. वाह मनोज भाई, कैसा लग रहा है? बहुत अच्छा. कल आपको बोले थे ना, वो मिले थे, वो सबसे बढ़िया ना. ये देखो देखो, आ गई आ गई आ गई आ गई. देखो ये वो आ गई. कौन है वो? अरे वो अंदर कैसे गई है? आतमध्ये जलपरीची रचना कशी केली असेल ती तर समजलीच नाही, पण शार्क बरोबर स्कुबा ड्रायव्हर हे सर्वांचे लक्ष वेधून मात्र नक्कीच घेत होते. बाय बाय कर, बाय बाय कर. पकड बघा, पकड 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 पकड. हे बापरे, किती वरती बघ, किती मोठे मोठे. अभी कहाँ जाने का है? ये हमको कहाँ लेके जाने वाला है? दुबई मॉलमध्ये लखनौचे फराज व दरक्षा, तसेच जम्मूचे विनोद अंकल व त्यांच्या मिसेस व आम्ही तिघं असे ग्रुपनेच फिरत होतो.
समोर खूप कॉस्टली गाड्या आहेत पण आपण अजिबात घेऊ शकत नाही. त्या म्हणजे आपल्या आउट ऑफ रेंज आहेत त्या, आउट ऑफ रेंज. आपण त्याच्यातली एक सुद्धा बाईक घेऊ शकत नाही. तिथे जाऊ नको. आता आपल्याला बघायला कुठे जायचं आहे? बघ अद्विता, काय हे बघायला जायचं आपल्याला? द अंडर वॉटर झू लेवल 2. बघ हे सगळं फॉलो करायचं आणि इथून आपण कुठे पोहोचणार? अंडर वॉटर झूकडे पोहोचणार आहोत. रेन फॉरेस्ट. डू नॉट टच अद्विता. ये सही है, मान के गई. अद्विता टेल मी से. वाव. अदर एक्झिबिशन. पॅरोट्स. ते कोणते आहेत? हा कोणता आहे? हा कोणता आहे? सील का? क्या फरेज ऑयल? ये कौन सा है? वाटर. आपणही खुश आहोत. क्या फरेज भाई बहुत बढ़िया बनाया ना. बहुत ही बढ़िया. पैसा वसूल. ये अब तो पैसा वसूली हो गया है. ये वो भाग. देखो देखो देखो. जे अंडर वॉटर झू बनवलं होतं त्याला तोडच नाही. एकच शब्द, अप्रतिम. अद्विता. अद्विता से हाय. हाय हाय हाय. अदू किसकर कर 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 कर. हाँ वाव 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 वाव. अदू कसे कसे पीस आहेत? अदू छोटे छोटे पीस आहे. ऑरेंज फिश, ऑरेंज. फराज भाई कहाँ से लाए फिश पकड़ के? हाँ कहाँ से फिश? कानपुर से लेके आए. बहुत मुश्किल से आई है. कोणता मॅचिंग आहे? पूर्ण आपण पाण्याच्या वरती उभे आहोत ना. Person, but if you have the regular pass, you pay 100. Great, thank you. Have a good night. हाऊ मच प्राइस? Ultimate experience, you pay 70 dirham, and you have the regular pass, you pay 100. अद्विता पेगवीज बघ. पेगवीज कसे बघ. वा से हाय अद्विता. कोण चाललो? अरे वा वा वा. मी आपल्या इथल्या बघितल्या ना, आपल्या राजीव गांधी याच्यात, सॉरी आपल्या राणीच्या बागेमधले, त्याच्यामध्ये एवढी मजा नाही वाटली. ते सगळे असे गोठलेले होते. वा. इथे पेगवीन पोहत होते पण हे पण ना. हा आला बघ पेगवीन आला. हे बघ अद्विता कसे सगळे बघ खाऊ द्यायला बघ. ते बघ सगळे खाऊ द्यायला गेतात बघ फिशला.
अंडर वॉटर झूमध्ये तुम्ही एक्स्ट्रा तिकीट काढून पाण्यात उतरू शकता किंवा स्कुबा ड्रायव्हिंग करू शकता व अतिशय जवळून तुम्ही विविध प्रकारचे मासेसुद्धा पाहू शकतात. Don't grab on space like this. Reserve your finger and sit tight. Can I shoot now? हो. Okay, please gently, don't grab, don't squeeze. Gently with your two fingers. Okay. Touch that one. महाराज बताओ क्या फील होता है? अजीब सा. Okay, thank you, sir, please. Hello, please. अद्विता, Excuse me. अद्विता, अद्विता, डोंट टच. Enough, please. Excuse me. Stop. ओ स्पाइडरमैन, दिस स्पाइडरमैन नहीं, ओनली स्पाइडर. ये डेजर्ट है लेकिन ये कौन सा एनिमल है? ये लिखा है कि कौन सा एनिमल है? इसका नाम क्या है? स्पिनी टेल लिजर्ड. ये लिजर्ड अद्विता पाळ्या तर पाळ्या. योगेश ठिकाणी माहिती आहे तुला? काय? क्रोकोडाइल नाही माहिती. आपल्याकडे कोरफड आहे. ये यहाँ पे किती बघ. अभी यहाँ क्या है? क्रोकोडाइल है क्या? ये खोपड़ी किसकी है? देखो यहाँ क्या है? तुम्हें डर नहीं लगता ना दोस्तों को? ग्लास वॉल है नहीं, वो तो बुर्ज खलीफा पे जाके भी करने का है ना, ग्लास पे जाके नीचे देखने का है. वो पता नहीं अब वो अलाउड नहीं है. वो है शायद. ये देखो क्रोकोडाइल. अद्विता क्रोकोडाइल बघ. ही क्रोकोडाइल बघ एवढा मोठा. पकडायची का आपण? खायची? ये आगे देखो. अंडर वॉटर झूमध्ये प्रत्येक क्रिचरची मांडणी ही सुरेख पद्धतीने केली असल्याने ते पाहण्यास खूपच मजा येत होती. अंडर वॉटर झूच्या शॉपिंग सेंटरमध्ये सुद्धा त्याच्याशी निगडीत अशा खूप साऱ्या वस्तू विक्रीस उपलब्ध होत्या. ह्यानंतर आम्ही निघालो ते बुर्ज खलिफावर वरती जाण्याचा रस्ता शोधण्यास. आणि फायनली आता आम्ही बुर्ज खलिफाच्या एंट्रीमध्ये आलेलो आहोत. खूपच मोठी क्यू आहे आणि ह्या क्यूमधून आम्ही बुर्ज खलिफाच्या 124व्या मजल्यावर आम्ही प्रवेश करणार आहोत. चलो अपने सब चेहरे देखो अंकल. फरज भाई, ओ फरज भाई. अद्विता दिखती नहीं. अद्विता ज्यांच्या प्रेरणेतून व कल्पनेतून जी बुर्ज खलिफा उभारण्यात आली ते दुबईचे किंग शेख मोहम्मद बिन रशीद अल मखदूम. अद्विता इथे बघ, पप्पांकडे बघ. अद्विता लुकिंग सो क्यूट. हिलची सँडल असून देखील अद्विता प्रत्येक एक्सलेटरवर सहजपणे निघून जायची.
संपूर्ण बुर्ज खलिफाचं कन्स्ट्रक्शन कसं झालं त्याचे संपूर्ण व्हिडिओज इथे दाखवण्यात आलेले आहेत. 2009मध्ये हा बुर्ज खलिफा बनवून सगळ्यांसाठी बघण्यासाठी सज्ज झालेला होता. जगातली सगळ्यात उंच इमारत म्हणून ज्याची गिनीज बुकामध्ये वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे, त्या इमारतीच्या उंच भागावर आता आम्ही जाणार आहोत. 124व्या मजल्यावर आणि नंतर जिनाजवळ आम्ही 125व्या मजल्यावर सुद्धा जाणार आहोत. रांग खूप मोठी असल्याने दरक्षा अद्विताला घेऊन खाली बसूनच गेली होती. तिलासुद्धा अद्विता खूपच आवडली होती. जगातली सगळ्यात फास्टेस्ट लिफ्ट म्हणून ज्याला ओळखलं जाते बुर्ज खलिफा. खूप सारे टुरिस्ट बुर्ज खलिफा बघण्यासाठी येत असतात. ही इतकी फास्ट लिफ्ट आहे की 1 मिनिटात तुम्ही 124व्या मजल्यावर पोहोचता. जेव्हा आम्ही लिफ्टमध्ये होतो तेव्हा त्या स्पीडने कानावर इतका प्रेशर आला होता की काही वेळेसाठी आम्हाला काहीच ऐकायला येत नव्हतं. One to five, next is going to be missed. This one, next one is going to be missed. Next, thank you. The selfie are only 60 seconds. Wait. First you'll go 124, then from there's here one you in can go your deck. 125. Wonderful. Wait. 18, 20, 21, 30. कान बंद होने लगा. कानाला बघा कसं लागलंय? प्रेशर आहे ना. बदला बिरू प्लीज से. लेफ्ट है भाई, कुछ नहीं पता लग रहा लेफ्ट आ रही है. वो सब हमें नहीं पता चल रहा है. इसका मेरे कान बंद हो रहे उसी से पता लग रहा है. हैं. बंद हो गया मेरे पूरे कान. मेरा भी हो गया. तुम्हारा तो बहुत ही सेंसिटिव है. बहुत तेज हो गया. बापरे. आता बाहेर जाऊन बघ. फिनिश. आणि अद्विता आपण फायनली कितव्या फ्लोअरवर आलो आहोत? 124. तुला व्यवस्थित पकड आहे उमेश. ढकलो. ओहो. बुर्ज खलिफाच्या 124व्या मजल्यावरून दिसणारा दुबईचा नजारा खरोखरच अप्रतिम असा होता. तसेच आमच्या वर देखील अजून खूप सारे मजले बाकी होते. त्यानंतर आम्ही आमच्या ग्रुपने सर्वांनी एकत्र मिळून फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी केली. कैसा लग रहा है? हमारे शहर में
कि कैसा लगा सॉरी हमारी कंट्री में आके आजवीचा तुला कसं वाटतं दुबईला येऊन कसं वाटते सांग बघू मस्त उठला कशी का पप्पा उठला का सांगू यहाँ से गिर गया तो सीधा उठा लेंगे नहीं शेख जायद रस्त्याचं दृश्य हे खरोखरच अचंबित असं करणारं होतं. ह्यानंतर आम्ही निघालो ते 125व्या मजल्यावर जाण्यासाठी. वरून दिसणारं फाउंटन शोचं दृश्य तर खरोखरच भन्नाट असं होतं. त्यानंतर आम्ही पोहोचलो ते बुर्ज खलिफावरील लेझर शो व फाउंटन शो पाहण्यासाठी. फाउंटन शोचे वर्णन करण्यापेक्षा तुम्ही ते पाहिलेलं अतिउत्तम.
आम्ही सर्वजण बसची वाट बघत असल्याने गप्पा गोष्टी व खाण्यात दंग झालो होतो. रात्री पोहोचल्यानंतर दरक्षा, फराज व मी तिघेजण मीना बाजार येथे शॉपिंगला गेलो होतो. तिथेच आम्हाला प्रसिद्ध असं झमझम इलेक्ट्रॉनिक्स दिसलं. रात्री 12 वाजता जिम उघडी पाहून मला जिम करण्याचा मोह निर्माण झाला होता. आजचा दिवस खूपच छान गेला. बरोबर 4 वाजता आम्ही इथून निघालेलो होतो बुर्ज खलिफाला जाण्यासाठी. बुर्ज खलिफाला एंट्री केल्यावर आम्हाला जगातील सगळ्यात मोठा दुबई मॉल दिसला आणि दुबई मॉलमधून आम्ही सगळ्यात फास्ट लिफ्टमधून 124 आणि 125व्या मजल्यावर आम्ही गेलो. तिथे गेल्यावर आम्ही संपूर्ण दुबई 125व्या मजल्यावरून बघितली. त्यानंतर आम्ही खाली येऊन फाउंटन शोसुद्धा बघितला आणि 10:30ला बरोबर आम्हाला इथून पिकअप केलं आणि आम्हाला हॉटेलवर 11च्या दरम्यानमध्ये ड्रॉप केलं. आमच्याबरोबर जम्मूचे आणि लखनौचा एक माझा मित्र फराज म्हणून भेटलेला होता. आता आम्ही थोडंसं जेवण करणार आहोत आणि मी आणि आम्हाला ट्रिपमध्ये भेटलेला फराज, आम्ही आता जाणार आहोत मीना बाजार ते शॉपिंग करण्यासाठी. गुड नाईट.